आज आपण अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असं सँडविच बनवणार आहोत, जे तुमच्या डाएटमध्ये परफेक्ट बसेल. वजन कमी करायचं असो किंवा आरोग्य सांभाळायचं असो, हे सँडविच नक्कीच तुमच्यासाठी मदत करेल. तर चला, आज आपण हेल्दी सँडविच बनवूया. यासाठी मी घेतलेला आहे हंकड, म्हणजे दह्याच्या आतलं पाणी काढून इथे दही घेतलेलं आहे 1 वाटी. 150 ग्रॅम टोफू म्हणजे सोया पनीर घेतलेलं आहे. 1 काकडी किसून त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि 1 गाजर किसून घेतलं आहे. चवीप्रमाणे जिरे पावडर आणि मिरेपूड घेतले. आता मिक्सरमध्ये हे ग्रीक योगर्ट किंवा हंकड घेतलेलं आहे, ज्याला आपण चक्का म्हणतो. त्यामध्ये 150 ग्रॅम सोया पनीर घेतलेलं आहे. याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे, त्याची लिंक याबरोबर मी शेअर करते. यामध्ये 1 चीजची स्लाईस घातलेली आहे. तुम्ही अमूलचा जो चीज येतो ती स्लाईस घेऊ शकता किंवा क्यूब घेऊ शकतात. चवीप्रमाणे जिरे पावडर आहे आणि बरोबर घेतलेला आहे 1 टीस्पून मिरे पावडर. मी यामध्ये मीठ नाही घेतलेलं आहे, कारण मी जो ब्रेड वापरला होता हा होममेड ब्रेड होता, त्यामध्ये मीठ होतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घेऊ शकतात. आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये चॉप केलेल्या भाज्या घालूया. इथे मी काकडी किसून घेतली होती आणि काकडीच्या आतलं पाणी काढून घेतलं होतं. बरोबर 1 गाजर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही सलाडच्या भाज्या इथे घेऊ शकतात, ज्याप्रमाणे कोबी आहे, ब्रोकोली आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे. हे नुसतंच खायला इतकं छान लागतं ना. तुम्ही डाएट करत असाल तर हे नुसतंसुद्धा तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकतात. पण बरोबर थोडेसे कार्बोहायड्रेट असले तर डाएटमध्ये दिवसभर एनर्जी भरपूर मिळते. त्यामुळे इथे मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलेला आहे. आता ब्रेडवरती हे सगळं जे आपण मिक्सचर बनवलं होतं ते सगळं लावायचं आहे. वरती अजून 1 स्लाईस ठेवायची आहे. रेसिपी आवडली असेल तर आमचं मराठी यूट्यूब चॅनल खाद्यक्षेत्र चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी इथे ग्रीन चटणी नाही लावली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चटणी लावून वरती हे डिपसुद्धा लावू शकतात. अप्रतिम चवीचं आणि झटपट होणारं, जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्याकडे अगदी लगेच होणारं किंवा रात्रीच्या वेळी पटकन काय खायचं तर हे सँडविच नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. रेसिपी आवडली तर ट्राय करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता या सँडविचमध्ये भरपूर फायबर आहेत आणि भरपूर प्रोटीनसुद्धा आहेत. असं हे आपलं हेल्दी सँडविच तयार झालेलं आहे. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे सँडविच बनवून देऊ शकतात किंवा वर्किंग असाल तर तुम्ही तुमच्या टिफिनसाठी सुद्धा हे सँडविच नेऊ शकतात. साधारणपणे 4 ते 5 तास हे सँडविच फ्रेश राहतं.